अनेकांनी विमानाची तिकीट काढलेली आहेत, अनेकांनी रेल्वेची तिकीट काढलेली आहेत, अनेक जण दिल्लीला जाऊन बसलेले आहेत, अनेक जण मुंबईला कधी जावं याचा विचार करत आहेत. कारण सध्या सगळीकडं केंद्रात मंत्रिमंडळाचा विकास होणार, विस्तार होणार, राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. कुणाचा नंबर लागणार, कुणाला घरी पाठवणार, अत्यंत म्हणजे आम्ही करेक्ट माहिती देत आहोत. म्हणून तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्र हो, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे असे धक्कातंत्र देत आहेत की कुणाच्या मनीना ध्यानी असे लोक पदावर बसत आहेत. आपण जर पाहिलं तर राष्ट्रपती पहिले कोविंद कुणालाही माहित नव्हतं, अचानक नाव आलं. त्याचबरोबर आताच्या राष्ट्रपती कुणालाही माहित नव्हतं, मर्मू मॅडम त्यांचं नाव आलं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी म्हणणार नाही हे TRP वाढवायसाठी चालू आहे, पण आपल्याकडं ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी जो खेळ चालू आहे. मला बालपणी म्हणजे 70, 68, 71 मध्ये गारुड्याचा खेळ बघायचा मिळायचा. आणि गारुडी काय करायचा की असा कपडा टाकायचा, मुलाला झोपवायचा आणि म्हणायचा, बच्चे लोग ताली बजाओ, अल्लाह के नाम से ताली बजाओ, मेरे नाम से ताली बजाओ, बच्चे के नाम से ताली बजाओ. आणि मग अब थोड़ी ही देर में ये बच्चे के 2 टुकड़े हो गए और 50 फीट ऊपर जाएंगे. मग लोक बापरे ह्याचं मुलगा मरणार आहे, असं होणार आहे, असं होणार आहे. मग 4 आणे 8 आणे आणि मग डमरू वाजवणं चालू असायचं. डमरू वाजवत 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 फिरायचे आणि त्याने सगळ्याची गोळा करायचे. मग नंतर एक मुलगी तारावर, तिथं काय सर्कस सर्कीची तारावर त्याला वाजवीत वाजवीत वाजवणं चालायचं आणि तोंड सांभाळत 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 ते व्हायचं. पण प्रत्यक्षात मुलाचे 2 तुकडे काही व्हायचेच नाहीत. नेमकं केंद्रात विस्तार होणार, राज्यात विस्तार होणार. हो होणार, करावाच लागणार. पण तो कधी होणार हे ऐकायचं आहे ना, मग सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मराठवाडा नेता युट्यूब. मित्र हो, आपण जर पाहिलं तर देशातल्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही गोष्टीवर कॉमेंट करत नाहीत, मन की बात बोलतात, प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत. आणि सगळ्यात मर्मी लागलं म्हणजे त्यांना जे विधेयक आणायचं आहे, वेगवेगळे विधेयक आणायचे, ते मंजूर करून घ्यायचे. आणि त्यासाठी आपण पाहिलं की हे 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडनं येणार 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 नाही येणार नाही येणार नाही येणार म्हणत म्हणत एकदाचे आले. आपण पाहिलं की पश्चिम बंगाल मधले खासदार आले, आमदार आले. आता DMK हे ADMK ह्यांच्यात वाद आहे. विजयच्या ठिकाणी सुद्धा मग काही जण विचार करत आहेत मतदानाला बहिष्कार करावा का हजर राहावं. कारण सभागृहात संख्या वाढवायची आहे, बळ वाढवायचं आहे. आणि आपण जर पाहिलं हे उत्तर भारतात याची संख्या सभासदाची जास्त असल्यामुळं येणाऱ्या काळात तिकडं जास्त संख्या होणार. आणि म्हणून कुठलाही शहाणा माणूस हा, आपण जिलेबी रेस शाळेत पाहिली का? जिलेबी रेस आम्ही जेव्हा 4थी 5वीत होतो, इकडे एक गुरुजी उभा राहायचे, इकडे एक गुरुजी उभा राहायचे ना, असं ते धरायचे. त्याला जिलब्या बांधलेल्या असायच्या, उड्या मारायच्या. आणि उडी मारणार म्हणजे किती जिलबी रेसची जिलबी वर जायची, पण जिलबी काय मिळायचीच नाही. मग कोणतरी म्हणताय की ओमराजे होणार, कोणतरी म्हणताय की तिकडं संजय जाधव होणार, कोणतरी म्हणतंय की शिव्या दिलेला संजय लीना पाटील होणार.
नक्की विस्तार होणार, पण ते शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हाला कळेल की नेमका कधी होणार ते. आणि मग आपण जर पाहिलं इकडं असं झालंय, तिकडं ते बिहारचे मुख्यमंत्री वर आलेले आहेत, त्यांच्याही नावाची चर्चा आहे, त्यांच्याही खासदार आहेत, पश्चिम बंगालचेही आहेत. अशा प्रकारे असलेला एनडीए आणि कमी पडलेली मतं लोकसभा आणि राज्यसभेची ही वाढली पाहिजेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हा विस्तार होणार आहे, पण तो कधी होणार आहे. आणि आपण ऐकतो लगेच होणार. अहो लगेच म्हणजे कधी? मी तुम्हाला लहान लेकराला आजोबा किंवा वडील म्हणतात तुला खाऊला पैसे देतो, जा बरं तो अगोदर ती तंबाखू सुद्धा पुढे आणायला लावायची लेकरावाला, जा तंबाखूची पुडी घेऊन ये किंवा चहापत्ती घेऊन ये. आणि नेमकं ती चहापत्ती आणायचं आणि माय किंवा बाप किंवा आजा 8-10 त्याला वापरायचा, टांगाळा मंगाळा करायला लावायचा आणि मग त्याला कधीतरी चॉकलेट गोळ्याला पैसे द्यायचे. तर अशा एका परिस्थितीमध्ये मोदी सरकारचं एनडीएचं उद्दिष्ट काय आहे? येन केन प्रकारेन आपल्याला अगोदर ठराव पास करून घ्यायचे आणि ठराव पास झाल्यानंतर विस्तार का अगोदर विस्तार. मला आठवत आहे काँग्रेसच्या काळात एवढी गोपनीयता पाळली जात नव्हती, त्यावेळा कुठून ना कुठून काही ना काही कळायचं. पण मोदी आणि शहा एवढे खतरनाक म्हणणार नाहीत, मुरब्बी माणसं आहेत. आम्ही म्हणायचं अमित शहा उपपंतप्रधान होणार, अमक्याला डेच्चू मिळणार, तमक्याला. जसं काही की आम्ही शहा साहेबाच्या किंवा मोदी साहेबाच्या घरी चहा प्यायला गेलतो, किंवा आमचा एक मित्र नेहमी म्हणतो सोनिया गांधी आल्या, मुरमुऱ्याचा चिवडा दिला आणि आम्ही खाल्लं, त्या म्हणाल्या. म्हणजे आपल्याला तळे हाणायला संधी मिळत होती. पण मित्र हो, विस्तार होणार आहे, लक्षात ठेवा. पण सरकारचं टार्गेट काय? मरमी लागलेला बाण. जे विधेयक मंजूर झालं नाही, मग महिला विधेयक असेल, वाढलेलं मतदारसंघाचं वाढीव संख्या करणं असेल, अहो सगळं तयार आहे. आपल्याला एक गोष्ट आठवते की लग्नाचा मांडव तयार आहे, हार आणले, सगळं आणलंय, पण नवरा नवरीच नाही. तशा प्रकारे केंद्र सरकारनं लोकसभेचं सभागृह बांधलंय, पण तिथं कुणाला बसवायचं? रिकाम्या खुर्च्या किती राहतात. म्हणून हे माणसं हट्टी म्हणणार नाही, पण कधी गोड बोलून कधी काही करून ते येन केन प्रकारेन ते काम करून घ्यायचे. आणि त्यांचं काम म्हणजे कीर्तनातल्या महाराजाला सगळं कीर्तन चालू असतंय आणि कीर्तन महाराज करताना एकच माणूस बसलेला असतंय. त्यानं म्हणतंय काय करू, कवा संपणार आहे कीर्तन? का बाबा? अरे म्हणजे मी घोंगडी तुम्ही जी थांबवा ना म्हणले, ती घोंगडी माझी आहे आणि कीर्तन संपल्याशिवाय मी काही घोंगडी घेऊन जाऊच शकत नाही. नेमका मोदी शहा हे दोघही कदाचित काही जण तर टपून बसलेत. उत्तर प्रदेशचे योगी हे नेक्स्ट पंतप्रधान होणार. मध्येच दबालिये म्हणजे अदानी अंबानीमुळं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, देवाभाऊ, हे पंतप्रधान होणार. अशा उद्या चालवायचं आपला, लोक बघते हवे तिकडं आले बाबा पंतप्रधान होणार. मग दबालिये लागलं कामाला. दबालिये म्हणजे अदानी आणि अंबानी. मित्र हो, एक लक्षात ठेवा, कुठलाही शहाणा माणूस हा आपलं काम झाल्याशिवाय नीट वागत नसतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, पण तो कधी होणार हे मोदी आणि शहा शिवाय कुणालाच ठाऊक नाही. म्हणून तुर्तास लक्ष द्या तारखेकडे, वेळेकडे आणि पाहत राहा विस्तार कधी होणार आणि महाराष्ट्राचा सुद्धा विस्तार कधी होणार हे सुद्धा आता म्हणायचं अधिवेशन झालं की होणार, पुन्हा म्हणायचं महाराष्ट्राच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अगोदर होणार. नादाला लावायचं, जिलेबी रेस करायची, बच्चे लोक टाळी बजाव म्हणायचे आणि काही जण आपलं घोंगडा टाकून
मग गडबड कोणी करायचं नाही, भाऊ 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 आम्हाला काहीतरी देऊ, अशा प्रकारचं केंद्रातला विस्तार आणि राज्यातला विस्तार कधी होणार हे निश्चित मोदी आणि शहा हेच सांगू शकतात. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.